आत्मवंदन सगळ्यांना. खूप प्रणाम, खूप स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्यांना प्रणाम. थँक्यू सगळेजण सहभाग घेत आहेत आपल्या सत्रामध्ये. त्यासाठी खूप खूप धन्यवाद जे लोक इथं आहेत. आपले सगळे जे आपल्या सोबत जे सगळे ध्यानाला आहेत त्या सगळ्यांचे मनोमन आभार व्यक्त करा सगळेजण, की मी आता ह्या सत्रामध्ये माझ्या सगळ्या सोल फॅमिली किंवा आपण ह्याला आत्मकुटुंब म्हणतो त्यांच्यासोबत मी आता ध्यानाला आहे, रेकी करते मी त्यांच्यासोबत. यासाठी आपण सगळेजण एकमेकांचे आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये असणारा जो परम तत्व आहे, जे गुरुतत्व आहे, परमात्म्याचा अंश आहे, त्या सगळ्यांना आपण प्रणाम करू, आभार व्यक्त करू. तर आज मी खरंच जे व्हिडिओ जो बघितला ना तो थोडा राहिलाय शेवटचा पार्ट, पण मला एवढं समजते की खरोखर स्वामी कृपा आपल्यावर आहे. प्रत्येक गुरुची एक एनर्जी असते, जशी स्वामी समर्थांची आहे, जशी गजानन महाराजांची आहे, साईबाबांची, शंकर बाबांची. तर हे सगळे आपल्यासोबत आत्ता काम करतायत. म्हणूनच आता पृथ्वीवर जे परिवर्तन होत आहे, सुरू आहे, त्यामुळेच हे सगळे वेगवेगळे विषय युट्यूब सारख्या माध्यमावर येतात. विचार करा, इतके वर्ष झाले, रेकी काय आत्ता आलेली नाहीये, ध्यान काही आत्ता आलेलं नाहीये, कुंडलिनी हे सगळं आत्ता आलेलं नाहीये, चक्र म्हणजे काय हे आत्ता आलेलं नाहीये. तर हे अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण ते आत्ता समाजामध्ये जास्त पसरतंय. त्याचा अवेअरनेस, त्याची जागृती होतीये लोकांपर्यंत. ध्यान आणि रेकी हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून आत्ता जास्त प्रमाणात येते. ह्या सगळ्याला कारण आहेत. आता तुम्हाला समजत असेल, कारण की काय कारण असेल बाबा असं की आत्ताच मला या गोष्टी समजतात, आत्ताच हे सगळीकडे आजूबाजूला लोकांपर्यंत म्हणजे पसरलंय. आणि ज्या लोकांना कधी ध्यान माहित नव्हतं, रेकी माहित नव्हती, त्या लोकांपर्यंत आज हे विषय गेलेले आहेत. आणि युट्यूबवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक समोर येऊन मुलाखती देत आहेत. हे असे जे छुपे आपण म्हणू शकतो ना, साधक असतात, जे स्वतःची कधी जास्त ओळख सांगत नाहीत. मला काय अनुभव आलेत, असे काही अनुभव असतात ठराविक, जे आपण चार लोकांमध्ये सांगू शकतो. असे काही अनुभव असतात की जे गुप्त ठेवावे लागतात, आणि त्याला खूप कारण आहेत. आणि त्यामुळे ही लोक, हे जे साधक असतात, जे ध्यान करतात, ते आपले सगळे अनुभव कधीच सांगणार नाहीत माध्यमांपुढं, कारण तेवढी गुप्तता पाळणं गरजेचं असतं. आणि ते त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्यानुसार करतात. जसं आज मॅडम ज्या आहेत, वैद्य मॅडम, ज्या रेकीच्या ग्रँड मास्टर आहेत, त्यांचा जो व्हिडिओ टाकलाय तो तुम्ही सगळ्यांनी जरूर ऐका. त्या कशा स्वामी भक्त आहे, कसा त्यांच्या कुळामध्ये स्वामींचा वरद हस्त आहे, कशी कृपा आहे, आणि कसं त्यांचा चिपळूणला जे गाव आहे तिथं जे स्वामींचं जे त्यांचं घरामध्ये त्यांचा जो कुलाचार चालतो, स्वामींची पूजा केली जाते, आणि त्यातून त्यांना कशी स्वामींनी म्हणजे स्वामींनी त्यांना कसं रेकीकडे वळवलं, आणि कसे त्यांना अनुभव येत गेले, आणि कशा त्या आज रेकी मास्टर आहेत, कशा लोकांना त्या हील करतात बसल्या ठिकाणाहून. तर खरोखर मी सांगते की रेकी ही, जसं मॅडमनी पण त्याच्यामध्ये सांगितलंय, प्रत्येकाचे अनुभव ऐकणं गरजेचं आहे. हे ज्ञान आहे आपल्यासाठी. आपण जसं पूर्वी देवळात वगैरे जाऊन प्रवचन, सत्संग ऐकायचो, कीर्तन ऐकायचो, भजनाला बसायचो, आता ते राहिलं नाही. आपल्याला तितका वेळ पण नाहीये, जवळपास असं मंदिर नाहीये, देऊळ नाहीये की जिथं ही सेवा चालू असते. माझ्या माहेरी आमचं जे मंदिर आहे विठोबाचं, तिथं आजही ह्या पारायण कीर्तन वगैरे, पण आता तसं जास्त दिसत नाही, आणि दिसलं तरी आपल्याला जाणं होत नाही. मग हे मिळवायचं कुठून, हे ज्ञान घ्यायचं कुठून, की आपल्याला किमान कुणी सांगणार की हा हे असे अनुभव येतात, हे माझा माझा जीवन प्रवास असा होता, हे माझे अनुभव होते. तर आपण जेव्हा प्रवचन कीर्तन ऐकायचो, तेव्हा त्या जे समोर जे असायचे सांगणारे, जे ज्ञानी असायचे, ते आपल्याला सांगायचे. तर ते काय करायचे, या सगळ्या गोष्टींची उदाहरणं देऊन, हे देऊन ते देऊन आपल्याला पटवून द्यायचं अध्यात्माचं महत्व. हेच होतं ना, की आपल्यामध्ये ते भक्ती यावी, श्रद्धा यावी, अध्यात्म यावं. पण आता ते होत नाही आपल्याला वेळेअभावी. आणि त्याच्यात काहीच दोष मानण्यासारखं नाही, कारण पैसा पण तितकाच महत्वाचा आहे. कारण हे आयुष्य जगताना मी जसं नेहमी सांगते की आपण ज्या भौतिक जगामध्ये आहोत तिथले नियम पाळणं पण फार महत्वाचं आहे. आपण पाण्यात राहून म्हणू शकत नाही, पाण्यात राहून म्हणतो ना की पाण्याशी आपण वैर घेऊ शकत नाही. पाणीच हे तत्व आहे सगळीकडं. म्हणजे म्हणतो ना की मासा म्हणला नाही मला पाणी नकोय, तर शक्यच नाही, कारण त्याचं जीवन हे पाण्यात राहण्यासाठीच बनलं गेलेलं आहे. त्याचं शरीर त्याप्रमाणेच बनलं गेलंय की बाबा तू पाण्याच्या बाहेर श्वासच नाही घेऊ शकणार. तसं आपण आहोत, आपण ह्या मायेत आहोत, आपण या भौतिक जगात आहोत. आणि इथं मी जर म्हणलं नाही मला पैसा नको, मला फक्त देवाची कृपा, अध्यात्म आणि हेच पाहिजे, आणि मी ह्याच्यावरच करेन, आणि जॉब सोडून मी जर पूर्ण ह्या गोष्टींमध्ये करायचं, म्हणजे माझी गरज आहे की मला आता पैसा पण कमवायचा आहे, पण मी ते सोडून जर सगळं हेच करत बसले, तर तसंही नाही चालणार. तर आपल्याला रिअलिस्टिक प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून, की बाबा रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मला कराव्या लागतात, माझं घर सांभाळून,
परिवार सांभाळून ते मला करतच हे सगळं बॅलन्स करायचंय, कारण आपली रचनाच तशी झालेली की आपल्याला हे पण ह्यातले पण अनुभव घ्यायचेत, ह्यातले पण लेसन्स घ्यायचेत, पण हे अनुभव आपल्याला सुखाचे व्हावेत, सहजपणे आपण त्याच्यातून पार व्हावं, ह्यासाठी आपले गुरु आहेत. ह्यासाठी आपल्याला ध्यान दिले, यासाठी आपल्याला रेकी दिलेली. तर जेव्हा जसं मॅडमनी सांगितलं होतं त्यामध्ये एक जे मी नेहमी सांगते तुम्हाला, की जे काही अनुभव येतात ते प्रत्येकाचे एकतर वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला जो अनुभव येतो छोटा का असेना, की इथं येणं ध्यानामध्ये आणि रेकीमध्ये ही कृपा असल्याशिवाय माणूस येतच नाही. जसं त्यांनी पण सांगितलं, एक तर रेकी हा शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचत नाही. पोहोचला तर तुम्हाला तसे गुरु मिळत नाहीत, मिळाले तर म्हणजे गुरु म्हणजे जे तुम्हाला सांगतील त्याबद्दल. मिळाले तर आपला विश्वास बसत नाही, आपण दीक्षा घेतो, 2-3 सेशन अटेंड करतो, पण पुन्हा रेकी करतच नाहीत. आणि त्याप्रमाणे ही रेकी आपल्या आयुष्यात आली तशी निघून जाते. तर ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या गुरूंची कृपा, आपली पुण्याई कुठल्या तरी जन्माची. लोक कुणीही वेगळं स्पेशल नाहीये. सगळे 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 त्याचे अंश आहेत आणि सगळे मी जसं नेहमी म्हणते ना, आपण सगळे दिव्य आत्मे आहोत. प्रत्येकावर प्रत्येक जण हा इथं पुण्यात्मा आहे. फक्त त्याची जी दिव्य तत्व आहे ना, हे विसरलेला असतो. आणि म्हणून तो चाचपडत असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यामुळं हे जेव्हा हे आपल्यापर्यंत पोहोचतं, तेव्हा लक्षात ठेवायचं कुठलीही गोष्ट आपल्याजवळ पोहोचते, ती काहीतरी कारणाने पोहोचते. माझा जन्म आहे, मी कुठल्या तरी कारणाने इथे, जसं मी काल सांगत होते. तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐका. त्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण ऑलरेडी ध्यानात बोलून झाल्यात, की कशामुळं, की ध्यान, रेकी ह्या गोष्टी आपली वेळ आल्याशिवाय मनुष्य सुरू करू शकत नाही. हे सुरू केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात जी आपल्यापासून तुटतात, दूर होतात. पण ते त्यावेळेस होणं गरजेचं असतं आणि ते होतं, कारण आपले व्हायब्रेशन्स त्यांचे व्हायब्रेशन्स मॅच होत नाहीत. आणि ह्यामुळं असं होतं की बरीचशी लोक तुटतात, लांब जातात. त्यांच्यापासून आपला नेहमीचा संपर्क तुटायला लागतो, कारण आपल्याला त्या काही गोष्टी त्यांच्या ज्या आधी आपण जसे असायचो त्यापासून आपण बदलत जातो खूप प्रमाणामध्ये. आणि हा खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात होतो जेव्हा रेकी आणि ध्यान येतं. आणि हे हे सगळं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये जरूर ऐका, की मॅडम जशा एक चांगल्या तज्ज्ञ अनुभवी आहेत त्या खास करून या विषयातल्या ध्यान आणि रेकी. तर अशा लोकांचे जेव्हा आपण अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात तर ते उगाचच येत नाहीत. तर इट्स अ ब्लेसिंग म्हणू शकतो, ही कृपा असते जेव्हा आपल्याला अशा लोकांचे अनुभव आपल्या कानावर पडतात. तर म्हणून मी नेहमी सगळ्यांना प्रोत्साहन देते की पुस्तक वाचणं होत नाही किमान आपल्याला, तर किमान अशी मुलाखती ऐका. ह्यातून जे त्यांचे जीवन प्रवास आणि जीवन प्रसंग आपण ऐकतो तेव्हा आपल्यामधली चक्र सुद्धा बॅलन्स व्हायला लागतात. आता मला त्यांचं जेव्हा मी ऑरा बघत होते आणि त्यांचे जे सांगणं किंवा त्यांचा जे अनुभव ऐकत होते, तर खरोखर मला माझं सहस्रार चक्रामध्ये मला मुवमेंट जाणवल्या. मला कितीतरी चक्र म्हणजे माझी मुलाधारामध्ये मला मुवमेंट जाणवत होती. म्हणजेच काय, की त्यांचं बोलणं ऐकत असताना सुद्धा आपली चक्र एनर्जी जी असते ती मूव्ह होते, ती बॅलन्स होते, बऱ्याच जणांची संतुलनात येते. तिथं काही ब्लॉकेज असतील तर ते पण दूर व्हायला मदत होते. आणि म्हणून म्हणजे मी माझं म्हणून नाही सांगत, पण मी जेव्हा काही कुणाला असं सांगत असेल आपल्या ध्यानाच्या पूर्वी, ध्यानाच्या आधी, तेव्हा मला नंतर मेसेज करून सगळे सांगतात की आज आम्हाला हे ऐकल्यानंतर हे असं जाणवलं, हे जाणवलं, हे जाणवलं. तर म्हणजे काय होतं की श्रवण किती महत्वाचं आहे, कारण ते तुम्ही काय करताय, आत घेताय. आणि त्यामुळे चक्र मध्ये संतुलन यायला लागतं. त्यामध्ये चक्रांमध्ये आपल्याला एनर्जी मूव्ह झालेली जाणवते. आता ही एनर्जी मूव्ह होणं म्हणजे खरोखर अशी शरीरामध्ये जाणवत असेल ठीक आहे, नाहीतर काय होतं, आपल्या विचारांमध्ये बदल होतात. याला सुद्धा आपण एनर्जी मधली मुवमेंट म्हणू शकतो. एनर्जी मूव्ह म्हणजे खरोखर आपल्या पोटामध्ये आपल्याला असं जाणवायलाच पाहिजे असं नाहीये. एनर्जी मूव्ह म्हणजे तुमच्या विचारांमध्ये बदल होऊन तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्शन घेणं, कृती करणं. तर ही सुद्धा तुमच्या एनर्जीमध्ये बदल झाला असं आपण ह्याला म्हणू शकतो. त्यामुळं हे जेव्हा आपण अशा ऐकतो पॉडकास्ट, तर त्याचा आपल्या आयुष्यात फायदा होतो. आणि जसं मी नेहमी सांगते, रेकी झाल्यानंतर, ध्यान झाल्यानंतर आपल्याला छोटा मोठा एवढा जरी अनुभव आला ना, तर तो अनुभव आहे. काही जरी जाणवलं, आपल्याला बदल जाणवला, माझ्या माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतोय का, हे जरी असेल ना, तर तो बदल आहे, खूप मोठा बदल आहे. आणि मग हे सगळे लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर काही गोष्टी मी अजून थोड्या ऐकायचं आहे त्यांचा, त्यांची मुलाखत तर मी जरूर ऐकेन वेळ काढून. पण मला सांगायचं की हे सगळ्यांनी जरूर अशा मुलाखती ज्या येतात युट्यूबवर समोर, त्या जरूर ऐका. आणि त्यातूनच आपल्याला खूप एक एनर्जी, एक शक्ती मिळत असते. आणि ती उगाच आपल्यापर्यंत येत नाही. जेव्हा आपल्याला काहीतरी गुरुकृपा असते, काहीतरी त्यांचा एक आशीर्वाद असतो आपल्यासोबत, की त्यांची इच्छा असते की बाबा ह्या व्यक्तीनी माझ्या
हिच्या रोजच्या आयुष्यामध्ये जी धडपड चालू आहे, जे त्रास सहन होत करतीये ही व्यक्ती, ह्याच्यातून ही बाहेर यावी, ह्या मायेतून हिला एक सहज मार्ग मिळावा, यासाठी गुरु धडपडत असतात. त्यांची ती तळमळ असते की माझ्या या व्यक्तीपर्यंत हे पोहोचावं, आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या माध्यमाने ते पोहोचवतात. म्हणून मी नेहमी म्हणते की मी एक माध्यम आहे. आणि ते खरंच आहे की जेव्हा आपण कुठलं तरी सामाजिक कार्य करतो ना, तेव्हा आपण माध्यम बनत असतो. कुणासाठी तरी करतो ना, ते माध्यम बनतो. आणि ते हे ह्या जन्मातलं नाहीये, तर मी जसं म्हणते आपण अनेक जन्मांपासून एकत्र आहोत. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांची जी एनर्जी ती एकमेकांना जोडलेली आहे. आणि ती कुठल्या तरी अनेक जन्मांपासून आपण एकत्र आहोत, ते आत्ता इथं आपण ह्या जन्मामध्ये साधनेसाठी वापरत आहोत. जसं मॅडमनी पण सांगितलं की एंजल असतात आपल्यासोबत, तर हे एंजल असतात, हे वेगवेगळ्या रूपाने असू शकतात. की एंजल म्हणजे कुणीतरी असं वेगळा असा परी वगैरे असं पण नाही, तर आपले पूर्वज असू शकतात, आपले कुठले दुसरे एखाद्या जन्मातले गुरु असतात, जे एंजलच्या रूपाने आपल्यासोबत असतात. आणि आपल्याला ऑलरेडी एक दोन सेशन मध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं की मला काही जाणवतच नाहीये, मला काही होतच नाहीये, असं ज्यांना ज्यांना मनामध्ये आहे तर ते काढून टाका. कारण असं शक्यच नाहीये की तुम्ही ध्यानाला बसलाय तर एकीला बसलाय, जरी ध्यान लागलं नाही, खूप विचार येत आहेत, चालू आहेत विचार चालू आहेत, तरी सुद्धा ते वाया जात नाही. कारण तुम्ही जिथं मन शांत करायचा प्रयत्न, ज्या क्षणी तुम्ही श्वासांवर लक्ष द्यायला सुरुवात केलं, आणि जेव्हा तुम्ही मन शांत करायचा प्रयत्न करत असाल, तर तो प्रयत्न पण करू नका. मी तर सांगते की विचार येत आहेत ना, येऊ द्या. पण तुम्ही किमान जेव्हा श्वासांवर लक्ष द्यायला सुरू करता, की नुसतं श्वास येत आहेत जातात, एवढी एक फिलिंग, एवढा अनुभव जरी आपल्याला आला, तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की आपण ध्यानात जातोय. आणि म्हणजेच काय की आपण श्वासांवर लक्ष द्यायला लागलो, म्हणजे ती ऊर्जा आपल्या बरोबर जास्त प्रकारे, चांगल्या प्रकारे काम करायला लागते. आणि म्हणून नेहमीच आपण ध्यानाला बसल्यानंतर हे जर असे डाऊट येत असतील, शंका येत असतील, माझं ध्यान नीट लागलंय का, होतंय का, मला जमतंय का, तर हे सगळं बाहेर काढून टाकायचं आणि रेकी सुरुवात करा. मी तर नेहमी सांगते सगळ्यांना की जर तुम्हाला ध्यान जमत नसेल, तर पहिली सुरुवात तुम्ही रेकीनी करा. कारण रेकीमध्ये काय होतं की ध्यान का नाही लागत, कारण आपली चक्रांमध्ये सगळं असंतुल, सगळं बिघडलंय असं म्हणू शकतो आपण. म्हणजे म्हणतात ना की अभ्यास झालेलाच नाही आपला काही, समजा, आणि परीक्षा जवळ आली तर आपण काय म्हणतो, जाऊ दे आता एक काम करते, एवढा वेळ नाही तुला सगळं करत बसायचा, पटकन जे इझी प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत किमान ते तरी वाचायला सुरुवात कर मागच्या वर्षीच्या, त्याच्यातून काही उत्तर मिळाली तर बरं होईल. त्याप्रमाणे आपल्याला जर ध्यान जमत नसेल, हे सगळं वेळ आपण खूपच विचार येत असतील, अशा वेळी किमान आपण रेकीनी सुरुवात करायची. रेकीनी आपले हात आपण जिथं ठेवतो तिथं आपलं लक्ष जायला लागतं, रेकी तिथं व्हायला लागते. आणि मग त्या चक्रांमधले सगळे ब्लॉकेजेस आहेत ते दूर होत होत हळूहळू आपल्याला जाणवतं की माझं आता ऑटोमॅटिक मी ध्यानाला लागले, त्याला काही करावं लागत नाही, आपसुकच माझं ध्यान लागायला लागले. कारण रेकीमध्ये पण आपण डोळे बंद करतो, त्या त्या भागावर आपण कॉन्सन्ट्रेट करतो, एकाग्र होतो, आणि साहजिक आहे आपलं ध्यान आपोआपच सुरू होतं. म्हणजे तो रेकीचा जर्नी, प्रवास तुम्हाला ध्यानात कधी घेऊन जातो ना, हे तुम्हाला पण नाही कळणार. तर म्हणून मी सगळ्यांना नेहमी हे सजेस्ट करते. आता हे बाकी लोक कसं सांगतात मला माहित नाही, प्रत्येकाची पद्धत वेगळी आणि आपल्याला जे आवडतं ते करावं. त्यामुळे मी नेहमी सांगते, आता माझ्याच माहितीतली एक माझी नातेवाईकच आहे, तिचं अजिबात ध्यान वगैरे लागत नव्हतं. मी तिला म्हणलं तू रेकीनी सुरुवात कर. 2-3च रेकीचे सेशन मध्ये, मला वाटते दुसऱ्याच रेकीच्या सत्रामध्ये तिला पिंक कलर दिसायला लागला, गुलाबी कलर इतका दिसायला लागला. आणि तो वाढत वाढत नंतर आता तिला पिवळा रंग दिसतोय. म्हणजे तिच्या ऑराचे रंग तिला रेकीच्या दुसऱ्या तिसऱ्या सत्रामध्येच दिसायला लागले. कशामुळं? कारण तिच्याकडे ती ऑलरेडी होतं. मी फक्त तिला ते सांगितलं की बाई तू रेकी कर, पण तिच्याकडे ते आधीपासून ते होतं आणि तिला गरज होती त्यावेळेस. म्हणून ती बरोबर एंजल्सने तिला मदत केली म्हणा, किंवा ज्या शक्ती तिच्या बरोबर त्या तिला मदत करत होत्या त्यावेळी. कारण ती अतिशय तिच्या संसाराच्या खूप एक असं म्हणतो की वादळच उठलं होतं, आणि फारच वाईट परिस्थितीमध्ये होती त्यावेळी. म्हणजे अशा क्षणी जेव्हा तुम्ही खूप संकटात असाल, त्यावेळी तर ह्या शक्ती तुम्हाला असं आतुर असतात की हिला कधी मदत करू मी, हिला कसं सांगू मी की बाई थोडा विश्वास ठेव आणि थोडस ध्यानाला बस, थोडं रेकी कर, काहीतरी कर, तू कर, आम्ही इथं आहोत. ते ओरडून ओरडून सांगत असतात, पण त्यांना हा अधिकार नाहीये की जोपर्यंत आपण मदत, मी जसं म्हणते ना, आपण बोलत नाहीत, मदत मागत नाहीत, तोपर्यंत ते कुणाच्याही कर्माआड येत नाहीत. कारण ते शेवटी आपलं कर्मबंधन आहे. तोपर्यंत आपले सगळे भोग संपत नाहीत, तोपर्यंत आपल्याला रेकी कळत नाही, ध्यान कळत नाही, आपल्याला इच्छा होत नाही, कशावरच विश्वास बसत नाही, कुणी किती डोकं आपटा. त्यामुळं हे सगळे कर्मभोग आणि आपले सगळं संपल्याशिवाय आपण ह्याला सुरुवात करत नाही. आणि त्यामुळं ते सगळे थांबलेले असतात वाट बघत.
की हिला कसं मदत करू. ते खूप निस्वार्थी प्रेम करत असतात. आपण किती वाईट कर्म केली आपल्याला वाटतं, अरे मी किती वाईट आहे, अरे मी किती पापी आहे, माझ्याकडनं. त्यांच्यापाशी काही नाहीये हे सगळं, कारण हे फक्त आपल्या मनात आहे की मी वाईट कर्म केली म्हणजे मी वाईट आहे. पण हे सगळं त्यांच्यापाशी काही नाही. ते निस्वार्थ अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी, कारण ते गेलेत ह्या सगळ्या मायेतनं निघून. आणि त्यामुळे त्यांना माहित असतं की हा आत्मा आहे. ते आपल्याकडे आत्मा म्हणून बघतात. आणि आत्म्याला कुठलंही बंधन नाही. आत्मा हा प्युअर असतो, प्रेम असतो. त्याचं मूळ स्वरूप काय आहे? प्रेम आहे. त्यामुळं जरूर तुम्ही जेव्हा अशा घटनांमध्ये असाल, अशा परिस्थितीमध्ये असाल, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या गुरूंना बोलवा की मला ह्याच्यातून एक मार्ग दाखवा. आपले एंजल्स आपल्या आजूबाजूला असतात, शक्ती असतात, त्यांना म्हणा. ते तुम्हाला खूप आतुर असतात मदत करण्यासाठी. आणि अशा वेळी काही नाही सुचलं तर शांत फक्त रेकी घेत बसायचं. त्यातून कसाही कसाही मार्ग मिळतो आपल्याला. ती शक्ती आपल्याला बरोबर गाईड करते. जो रेकी करतो तो फसवला जात नाही, त्याला कुणी फसवू शकत नाही. जे त्याच्याशी वाईट वागतात त्याच्याबरोबर त्याची कर्मफळं त्याला मिळायला लागतात. त्यामुळे रेकी ही प्रचंड मोठी शक्ती आहे. त्याला कुठेही तुम्ही कमी, मी नेहमी सांगते की ही खूप मोठी परमात्म्याची शक्ती आहे. फक्त त्याचं नाव रेकी आहे, त्याचं नाव जॅपनीज आहे. पण ती चैतन्य आहे. ते आपलं जे हे जे प्राणवायू वाहतोय ते चैतन्य आहे. ते म्हणजे आपण समजू शकतो. आणि ज्या अर्थी असे गुरु आपले जे आहेत ते सगळे आपल्याला हे सगळं दाखवत आहेत, त्या अर्थी त्यांची इच्छा आहे की आपण रेकी सगळ्यांनी अगदी मनापासून श्रद्धेने सगळ्यांनी करावी, म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल येईल. तर तुम्ही तो आजची मुलाखत जरूर ऐका. खास करून ज्यांना स्वामींवर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी तर त्यांनी तर हे जरूर ऐकावं. आणि बाकी सगळ्यांनी सुद्धा हे ऐका, कारण ह्यातूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आपण सगळेजण आज रेकीज घेऊ. काल पण आपण रेकी घेतली होती आणि अजून एक 2-3 दिवस आपण रेकीज घेऊ. तर आपण सगळेजण आपले दोन्ही हात एकमेकांवर घासू. रेकी घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, युट्यूबवर बघितल्या तर. मी सगळ्यात सोपी पद्धत ज्याच्यानी बऱ्याच जणांना फायदा झालाय आणि मलाही ह्याचा फायदा होतो, ती पद्धत मी सांगते. तर आपण सगळेजण डोळे मिटू. आपल्या हातावर लक्ष. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी ऊर्जा, तुझे अनेक आभार आहेत. तू माझ्या हातात ये आणि मला पूर्ण मदत कर. आपल्या गुरूंना आठवा. जे कोणी आपले गुरु आहेत, इष्ट देवता आहेत, त्यांचं स्मरण. तुम्ही माझ्यासोबत आत्ता ह्या क्षणाला रेकी घेताना मला मदत करा, माझ्यासोबत राहा. तुमच्या ऊर्जेने मला पूर्ण बरं करा. आपण डॉक्टर मिकाओ उसुई यांचं आवाहन करू. त्यांना बोलवू. त्यांचे आभार व्यक्त करू. थँक्यू, धन्यवाद. आपण रेकी शक्तीचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. हे रेकी मा, तुझे अनेक आभार आहेत. तू आम्हाला आतापर्यंत जी काही शक्ती दिली, ऊर्जा दिली, त्यासाठी आभार आहे. हे परमपिता परमात्मा, तुझे अनेक आभार आहेत. आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे. ज्यांना चोकुरेचा सिम्बॉल येतोय, आठवतोय, त्यांनी आपल्या खालच्या भागावर असा हवेमध्ये चोकुरे 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 असा सिम्बॉल हवेत काढायचा खालच्या भागावर, म्हणजे मांडीवर काढू शकता. 3 वेळा चोकुरे म्हणायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. ज्यांना येत नसेल, नुसतं तो सिम्बॉल आपल्या डोळ्यापुढे आणा आणि 3 वेळा म्हणा चोकुरे चोकुरे चोकुरे. बाकी सगळ्यांसाठी मी तो सिम्बॉल इथं एकदा काढेन. सेफ अँड प्रोटेक्ट, सेफ अँड प्रोटेक्ट. पूर्ण लक्ष आपल्या शरीराच्या खालच्या भागावर. दोन्ही हात ह्या पद्धतीने हाताची बोट अशी चिटकून ठेवायची. हात थोडा असा ठेवायचा. हे विसरले मी सांगायचं. असा ठेवायचा नाही फ्लॅट, थोडा असा. आणि खाली मांडीवरच आपल्या हातामधून रेकी शक्ती
सगळ्या खालच्या भागामध्ये वाहतीये. पूर्ण लक्ष खाली द्या. मी आवाहन करते आर्कएंजल मायकल यांचं आपल्या आजच्या सत्रासाठी. आपण आमच्या सोबत या आणि आम्हाला मदत करा. ब्रह्मांडातील सगळे असेंडेड मास्टर्स यांना मी बोलवते, सगळ्या दिव्य शक्ती, सर्व एंजल्स यांना मी आवाहन करते. आपल्या हृदयामध्ये सगळ्यांबद्दल आता प्रेम ठेवा, कारण आपल्या हातातून पवित्र अशी रेकी शक्ती वाहतीये आणि ह्या क्षणाला आपण सगळ्यांबद्दल करुणा आणि प्रेम ठेवणं फार गरजेचं आहे. आता या क्षणाला कुणीही माझ्यासाठी चांगला किंवा वाईट नाहीये. आता तो व्यक्ती म्हणजे फक्त आत्मा आहे, ज्याच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. मी सगळ्यांना या क्षणाला माफ करते, क्षमा करते. आपल्या मूलाधारामधून रेकी शक्ती वाहत वाहत सगळ्या खालच्या भागामध्ये प्रवाहित होती. मी सुरक्षित, समृद्ध, परिपूर्ण, सुरक्षित, समृद्ध आणि परिपूर्ण आहे. माझं मूलाधार चक्र संतुलनात आणल्याबद्दल रेकी शक्तीचे आभार. आता आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवायचा आणि आता डावा हात उचलून डाव्या भागावर किंवा मध्यभागी दोन्ही हात एकमेकांवर. आपल्या ओटीपोटामध्ये नारंगी ऑरेंज कलरची ऊर्जा गोलाकार फिरती, या प्रकारे कल्पना करा. माझ्या भावना आणि विचार संतुलनात येत आहेत. माझे सगळे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. आपल्या हातामधून रेकी शक्ती आपल्या ओटीपोटामध्ये संचार करते, प्रवाहित होती. लक्ष ओटीपोटावर.
आरामाचा बंद डोळ्यांनी अगदी आतपर्यंत. माझं सेक्रल स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. उजवा हात आपल्या नाभीवर, मध्यभागी किंवा उजव्या बाजूला, आणि डावा हात त्याच प्रकारे ठेवायचा, डाव्या बाजूला किंवा उजव्या हातावर मध्यभागी. पिवळा रंग आपल्या नाभी भागामध्ये कल्पना करा. हातातून रेकी शक्ती वाहत 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 आपल्या सगळ्या पोटामध्ये, सगळ्या पेशींपर्यंत सगळीकडे पसरती. जे काही ब्लॉकेजेस, ऊर्जेचे अडथळे आहेत ते दूर होत आहेत. पचन संस्था योग्यरित्या काम करायला रेकी शक्ती मदत करते. पैशाच्या सगळ्या अडचणी, तिथं कुठं ऊर्जेचा अडथळा आहे तो दूर होतोय. आणि अनेक वेगवेगळ्या संधी माझ्यापर्यंत येण्यासाठी मार्ग मोकळा होतोय. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर. या क्षणाला दुसरा कोणताही विचार नको, फक्त मी आणि माझी रेकी मा, रेकी शक्ती. सोबतच आपल्या हृदयामध्ये आभार.
माझं मणिपूर चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या हृदयाच्या पॉवर हाऊस, शरीराच्या पॉवर हाऊस हृदयावर ठेवायचा आहे, उजव्या बाजूला किंवा छातीच्या मध्यभागी. आणि त्यानुसारच आपला डावा हात सुद्धा डाव्या बाजूला किंवा मध्यभागी. आपल्या तळहातामधून ही शक्ती आपल्या छातीच्या सगळ्या भागात पसरतीये. पूर्ण लक्ष छातीच्या भागावर ठेवा. बाकी सगळं काम आपोआप होईल. आपण फक्त लक्ष त्या भागावर ठेवायचंय आणि श्वास अनुभवायचे. माझा आत्मा, माझं मूळ स्वरूप प्रेम, करुणा आहे. मी खूप आभार व्यक्त करते माझ्या परमात्म्याचे, गुरूंचे, इष्टदेवतेचे, माझ्या आत्म्याचे, आयुष्यात असलेल्या सगळ्या सुखसोयींचे. ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात आत्ता माझ्यासोबत आहेत, हवा, पाणी, अन्न, श्वास, माझं शरीर, माझे विचार, माझी चेतना, माझं मन, माझं घर, हे सगळं जे परमात्म्याकडून माझ्याकडं आहे, त्यासाठी मी आभार व्यक्त करते. पृथ्वी मातेची खूप आभारी आहे. आपल्या हृदयाचे आभार व्यक्त करा. त्याची स्पंदनं, त्याचे ठोके सुरू आहेत, त्यासाठी मी आभारी आहे. माझं हृदय उत्तमरित्या काम करते. हातातून वाहणारी शक्ती अजून त्याला ऊर्जा द्यायचं काम करते. माझ्या हृदयाला पूर्ण संतुलित करून रेकी शक्ती आता आपण आपल्या विशुद्धीला द्यायला सुरू करू. आपला उजवा हात आपल्या गळ्यावर आणि डावा हात सुद्धा आता गळ्यावर ठेवा. पुढे, मागे किंवा साईडला.
आपल्या तळहातांचा स्पर्श आपल्या गळ्याला झाला पाहिजे. जमल्यास आकाशी निळा रंग आपल्या गळ्यामध्ये कल्पना करा. आपल्या हातामधून गळ्याच्या प्रत्येक पेशीला आता ऊर्जा मिळायला सुरुवात झाली. आपला हात परम चैतन्यासाठी आहे. आपल्या हाताच्या प्रत्येक पेशीतून ही शक्ती बाहेर येते. तरी डोळ्यांना दिसत नसली तरी सुद्धा. आणि प्रत्येक छिद्र आपल्या हाताचं जे अगदी लहान स्वरूपात आहे, सूक्ष्म स्वरूपात आहे, त्या प्रत्येकातून ही शक्ती आपल्या गळ्यामध्ये सगळीकडे पसरते. पूर्ण लक्ष आपल्या तळहातांवर आणि गळ्याच्या भागावर. एकाग्र होते, शांत, स्थिर. थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात आहेत. इथं कुठलाही ऊर्जेचा अडथळा आहे तो दूर होतोय. कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा कुठलाही दुसरा आजार दूर होतोय. शेवटची 2.5 मिनिटं माझं विशुद्धी चक्र आता संतुलनात आलं आहे. आता आपले दोन्ही हात आपण डोळ्यावर ठेवू. आधी उजवा हात आणि मग डावा हात. शेवटची काही सेकंद आपल्या डोळ्यावरच. तळहातानी डोळ्यांना स्पर्श. सत्र संपल्यानंतर अजून एखादा मिनिट ह्या पद्धतीनेच आपल्या कपाळाला असेच हात ठेवा, म्हणजे आज्ञाचक्राला रेकी ऊर्जा मिळेल आणि मग तुम्ही रेकी सत्रातून बाहेर येऊ शकता. पूर्ण लक्ष आपल्या डोळ्यावर, कपाळाच्या भागावर. आभार व्यक्त करू आपण या रेकी शक्तीचे, परमात्म्याचे, परम चैतन्याचे आणि सत्र थांबवू. खूप धन्यवाद. थँक यू सो मच.